बाळूमामांच्या चमत्काराच्या आणि शिकवणीच्या अनेक कथा आपण ऐकलेत. त्यातली एक महत्वाची कथा आहे. बाळूमामांना लांडी लबाडी आणि चोरी अजिबात आवडत नाही. त्यातलीच ही गोष्ट. नवरात्रीचे दिवस होते आणि कानुलं म्हणजे करंज्या तळून त्याचं तोरण देवासमोर बांधण्याची प्रथा होती. त्याला कर बांधणं असे म्हणतात. मामांच्या तंबू समोर अशीच एक कर बांधली जायची. दसऱ्याच्या दिवशी मामांना कोणी सोनं द्यायला आलं तर मामा त्या करंज्याचा तुकडा प्रसाद म्हणून द्यायचे. एकदा कोणी नसल्याचं पाहून एका माणसानं करंज्या खाल्ल्या. तेव्हा मामा बाहेर गेलेले होते. संध्याकाळी बाळूमामा परत आले. सर्व मंडळी जमली होती. मामा म्हणाले, या तुम्हाला चोर दाखवतो. मामांनी चोरट्याला हाक दिली, बोलवून घेतलं आणि त्याला सलग उलट्या झाल्या. त्याने खाल्लेल्या करंज्या न पचताच उलटी वाटे बाहेर पडल्या होत्या. मामा म्हणाले, तुमच्या पोटात गेलेलं अन्न पचवणारा अग्नी सुद्धा मी आहे. मामांच्या तंबूला बांधलेली साधी करंजी चोरून खाणाऱ्याला ते पचत नाही. मामांची समाधी ज्या मंदिरात आहे तिथं शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांची अवस्था मामा काय करतील हे मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये.